शेतकरी बांधवांना नमस्कार. आज आपण बारामती भागामध्ये आलोय. आज आपले 3-4 वर्ष झाले आपले युजर आहेत त्याच्यामध्ये. 4 वर्ष झाले युजर आहेत त्याच्यामध्ये. आज 4 वर्षापासून आपले ते डाळिंब क्षेत्रामध्ये अग्रगण्य त्यांनी नाव कमवलंय. परंतु मधल्या काळापासून त्यांनी सॉइल चार्ज टेक्नॉलॉजी कास धरली आणि त्याच्या माध्यमातून आज जर बघितलं तर आज आपलं सगळं हार्वेस्टिंग होत आहे. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आज सगळ्यात म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण जर पाहायला गेले आणि आज जर डाळिंबाची जर चमक पाहिली मित्रांनो, त्याची क्वालिटी जर पाहायला गेले सगळ्यात महत्त्वाचे, आज असा कलर अशी क्वालिटी आज बघणं म्हणजे दुर्मिळ आहे. कारण दुर्मिळ याच्यासाठी आहे की आज बागाच नाही राहिल्या. बरोबर आहे, महत्त्वाच्या. आणि ज्या बागा राहिल्यात त्या पण गट खायला आल्यात. परंतु आज सगळ्यात महत्त्वाचं की आपण ज्या बागेमध्ये उभं राहिलोय ती सगळी झाडं आणि ती सगळं परिचय आपण घेऊया. प्रथम आपण शेतकऱ्यांचा परिचय घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. माझं नाव हिम्मत किसनराव गायकवाड. ओके. राहणार थोपटेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. ओके. काकू तुमचा बी नमस्कार. तुमचा परिचय द्या. माझं नाव सविता हिम्मत गायकवाड. ओके. आपण जी सगळे डाळिंब तुमचं हे पाहतोय सगळ्यात महत्त्वाचं, आता तुमचं हार्वेस्टिंग चालू आहे. हो. आज हार्वेस्टिंग मध्ये जर सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर व्हेरिएशन हा नावाचा प्रकार भरपूर दिसतो सगळ्यात महत्त्वाचं. पण आज जर पाहायला गेलं, आज सफरचंद आहे की डाळिंब आहे हे जरा कन्फ्युज होऊ राहिलं. बरोबर ना सर? पाकळी जर काढली का नाही ओळखू येणार नाही नक्की डाळिंब आहे का सफरचंद. सफरचंद आहे. आज सरांच्या हातात पाकळी फळ बघितलं येतंय सर, का? किती ग्रॅमचं फळ असेल हे सर? बघा ना, आता हे जर फळ बघितलं, त्याची जर पाकळी बघितली, असे पाकळी मिळतच नाही डाळिंबाची पाहायला. आणि असा कलर आणि अशी साईज माझ्या हिशोबाने सर हे 450 ग्रॅमच्या पुढेच पाहिजे. म्हणजे आज जर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाचं की आज सगळ्यात मोठी समस्या ही आहे की रोगराई. दुसरी समस्या आहे की या रोगराईतनंही वाचवलं तर वजन नाही भरत. सगळ्यात महत्वाचं आज तुम्ही सकाळपासून सर हे फळ तोडताय सगळ्यात महत्वाचं. तर थोडंसं फळांविषयी अनुभव सांगाल तुमचा. कसं आहे बरं का, आता ह्याला म्हणजे वेट जे असते बरं का, बरं वेट आता हे पाऊण कॅरेट असलं ना, पाऊण कॅरेट 20 किलो भरतं. बरं. आणि केमिकलचं काय होतं की 20 किलो भरतं पण त्याला भरती लागते तेवढी. बरं. ह्याचे कसे भरती, आता हे कॅरेट आहे ना साधारण 25 किलोच्या पुढे जाईल. 25 किलोच्या पुढे जाईल. हो, काय बोलता? ह्याला वेट आहे बरं का. मगाशी काहीतरी महिला म्हणत होत्या काकू, काय म्हणत होत्या? वेट आहे जे आहे का नाही, जे आहे ते आहेच आहे. वजन आहे. वजन आहे की त्याला ते वजन, मग वजन जर वाढलं तर आपले पैसे वाढणार ना. असं आहे ना. आता जर तुम्ही 4 फळ हातात घेऊन बसलेत, मी तुम्ही असा कॅरेट हात टेकवलाय, सपोर्ट घ्यावा लागलाय त्याला, म्हणजे त्याचं वजन काय असलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं. माझे सुद्धा हाताला हे 3 फळ येते, ह्या 3 फळाचं वजन मला वाटायला लागले सगळ्यात महत्वाचं. तुमची सगळी झाडं किती आहेत? आता 200 झाड राहिले बघा. आता पूर्वी 600 होतं. बरं. जुन्या बागा होत्या त्या काढल्या गेल्या. किती वर्षाची बाग आहे? आता तरी 13-14 वर्षाची पुढची बाग ही 13-14 वर्षाची बाग आहे. हार्वेस्टिंग झाली. बरं, म्हणजे हा साधा भगवा आहे. हा साधा बाग, साधा भगवा आहे सगळ्यात महत्वाचं. आज मला सांगायचं विचारायचं की आज जी सगळ्यात महत्वाची तुमच्याकडे जी क्वालिटी दिसते, आज सगळी जी क्वालिटीची जी सगळ्यात मध्ये साईज, क्वालिटी, वजन, हे सगळ्या जी गोष्टी आज पाहायला मिळत असतात. थोडंसं आम्हाला इतिहास सांगा ना की ह्या सगळ्या करण्यामागं काय तंत्रज्ञान वापरलं आणि कशा पद्धतीने तुम्ही पुढे गेले? तंत्रज्ञान म्हणजे कसं आहे बरं का, आता वैद्यकीय शेती ना, बरं, ते आपण वापरतो. आता 3-4 वर्ष झालं आपण ते वापरतोय. बरं बरं. त्याच्यामध्ये काय होतं की कदम सर आहेत, खलाटे सर आहेत, त्यांचं मार्गदर्शन त्याच्यामध्ये आम्हाला लाभतं. त्यांचं राऊंड होते बागामध्ये, कुठं कमी जास्त कुठलं काय असेल त्याच्या फवारण्या बाबतीत झालं, डोस बाबतीत झालं, कुठलं काय करायचं झालं, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभतं चांगलं. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळं करतो आणि वेळेवर आपण करत असतो. त्याच्यामुळे हे आपल्याला या फळ बघायला मिळते. सगळ्यात महत्वाचं. हा, महत्वाचं. मला सांगा, कृषी अमृत जे तुम्ही टाकलं तर त्याचं मॅनेजमेंट कसं केलं? किती कृषी अमृत टाकले सगळ्या? कृषी अमृत आम्ही 6 किलो टाकलं होतं पहिल्यांदा. रेस्ट पिरियड मध्ये त्याच्यामध्ये आर्यन पेज काय वापरलं? ते मला वाटतं साधारण रूट, न्यूट्री, हा ती काहीतरी 4 किलोनी असतं. म्हणजे 4 किलोनी गेलं. आर्यन पेज म्हणजे रूट, न्यूट्री, पेस्ट आणि हेल्थ आणि मायक्रो. साधारण मायक्रोचे किती पुढे वापरल्या? मायक्रोच्या 2 पुढे 2 पुढे वापरल्या. आणि आर्यन पेज म्हणजे रूट, न्यूट्री, हेल्थ आणि पेस्ट हे तुम्ही 4
4 किलो वापरलं. 4 किलो 200 झाडांना 4 किलो जे दिलं, बरेच शेतकरी 400 म्हणतात, म्हणजे 4-200 बसलं त्याला. 4-200 बसलं. 4-200 बसलं. शेतकरी तरी एवढं 200 झाडांना टाकायसाठी काच कुचरपणा करतात, हम्म. सगळ्यात महत्वाचं. आणि तुम्ही 4 किलो पर्यंत दिलंय बरं पहिल्या डोसला, पहिले हो, rest म्हणजे period रेस्ट मध्ये. बरेच शेतकरी सर रेस्ट देत नाहीत, काय भानगड? काय होतं मग झाडं कमजोरी येणार. मग कसं होतं 2 बार घेतले 3 बार घेतले की बागा काढून टाकतात. बर झाडांना काय होतं आता की इतकं अंगात वादळ झालं हा हा ताकद आपली राहत झाडं नाही झाडांना. पडली बरं का? का? नाही वादळ झालं त्याचा काय इतिहास आहे, इतकं वादळ झालं पण आपलं झाड पडलं नाही. काय बोलता? हो असं होतं. सर पाठीमाग आम्ही फिरून गेलतो तर पाठीमाग तर भरपूर वादळ होऊन झाड पडली. वादळाला काय तुम्हाला सांगतो? रासायनिक वरच्या जेवढ्या बागा होत्या ना, बर बरेचशी झाडं उन्मळून पडलेली, बर 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 पण ह्यांचं एकही झाड उन्मळून पडलेलं नाही. काय कारण काकू जी तुम्ही म्हटले हे ताकद सॉइल टेक्नॉलॉजी. हा त्या म्हणजे आम्ही जेवढे फिरतो सर एवढ्या वादळामध्ये एक प्रकृतीने जाणवलं की जिथे जिथं वैदिक वापरले, जिथं जिथं पोषण काम झालंय तिथली मुळी इतकी पॉवरफुल तयार झाली, झाडांमध्ये एवढं जोश आलाय, ताकद आली की झाड कोलमडलं नाही. खोलमध्ये म्हणजे रामसर जे सांगतात त्यांनी सगळ्यांना सांगतात की ऊन वारा आणि पाऊस हा तुमच्या विरोधात नाहीये, तुमची कमजोरी तुमच्या विरोधात आहे. बरोबर आहे हा. ना. ऊन वारा आहे ना हा राहणारच आहे. बरोबर, जेव्हा तुम्ही त्याला रोखू शकत नाही. ते कायम आहे बर का. हा त्याला आपण अडवू निसर्गाच्या शकत- ऋतुमानानुसार ऊन वारा पाऊस हा ते- येतच त्याला राहणार. अडवू शकत नाही आपण. त्याला तुम्ही अडवू शकत. कमजोर झालाय म्हणून तुम्हाला तो घातक हा, वाटतो. बरोबर. तुम्ही मजबूत व्हा. नेहमी राम सर दुसरी गोष्ट काय शिकवतात बघा की आज जर बागेवर बघितलं सर, आज जर तुम्ही ही पत्ती बघितली, सगळ्यात महत्वाची पत्ती बघितली बघा, त्याचं जर आरोग्य बघितलं, पत्तीचं आता आरोग्य, आता ही हार्वेस्टिंगची बाग आहे परंतु याचं जर पान पाहिलं तर पानांमध्ये म्हणजे असं पकडली आत्ताच बाग पकडली काय, एवढी त्याच्यामध्ये जवानी वाटते, तेज वाटते त्याच्यामध्ये, सगळ्यात महत्वाचं. आणि विशेष काय त्याच्यामध्ये की ज्याचं पान मजबूत आहे त्याचं फळ सुद्धा काय असणार आहे, मजबूत बरोबरच आहे ना. हा? कुठल्याही पिकाचं झालं ना हा. पानावरतीच सर्व असतं ना. तुम्हाला साधा ज्या टायमाला अशी ऊसाची जरी जरी अशी जाडी जरी पाना जरी ना हा. त्याची पेरीची बी लांबी जाडी निघते. अगदी बरोबर. वाढ बी त्या प्रमाणात होती त्याचे उत्पन्न मग डबल ते 3 पट उत्पादन वाढायला जातं. बरोबर. जेव्हा समजा बाबा आता एकरी 50 टन काढतात ना, हा. त्याची पत्ती अशी जाते ती 100 टनापर्यंत जाऊ सहज जाऊ म्हणजे शकतं. कारणच ते की पत्तीशिवाय नाही ना उपयोग. आहे की नाही. म्हणजे सर आज जर बघितलं एका झाडावरती तुमचा किती माल सेटिंग झाला असेल, एका झाडावरती 250-300 फळ असत. म्हणजे 2 कॅरेट ते 3 कॅरेट माल आहे. सर 3 कॅरेट. कमीत कमी 2 आता कॅरेट आहेत. आता जे आपण हा जर माल बघतोय सर, मी तर पहिल्यापासून 3 वर्ष झालं तुमच्या बागेमध्ये व्हिजिट मारतोय. 3 वर्षापासून तुम्ही टॉप लेवलचा रेट घेताय, एकदम टॉप लेवलचा. आहे ना, आहे. हा? गेल्या वेळेसचा इतिहास सांगा ना आम्हाला, किती रुपये रेट घेतला तुम्ही? मग रेट कसं होतं हा. इकडं साईज मध्ये माल असला. हा. आता कसं होतं मार्केटची लेवल जी असेल त्याच्यामध्ये आपण 1 नंबर मध्ये नेहमी जातो. मार्केट नेहमी लेवल एक पेक्षा नंबर. 1 नंबरला हे हा. असतं. असं कारण- तर काकू गेल्या वेळेस किती रेट मिळाला आपल्याला? आपल्याला 280 का किती 280 रुपये रेट मिळाला 280 टॉप लेवलचा. हो. मला सांगा सर, हा माल आज जर पाहिला सर, पृथ्वीराज काय जाईल माल? 200च्या आसपास जायला पाहिजे सगळा. म्हणजे वर जायला हा, पाहिजे. वर, वर, वर. सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं 3 कॅरेट माल म्हणजे 60 किलो माल झाला. आज 200 गुणवले सर 60 किलो माल किती झाला? 12 टन माल. 12 टन माल झाला. आणि सर हा 200 रुपयांनी जरी गेला सर किती पैसे झाले? 24 लाख रुपये होते. 24 लाख रुपये. किती खर्च केला सर? खर्च साधारण 2-2.25 लाख. 2.25 लाखाच्या पुढे झालेला आहे. खर्च जास्त झाला का पैसे जास्त झाले? हा? ते जास्त नाही, ते करावं लागतं ना. लोक काय म्हणतात एससीटी मध्ये, मी सकाळी मगाही राम सरांचा एक मेसेज वाचत होतो मगाशी टाकला होता की त्यांनी असं विचारलं की बाबा ऊसासाठी हा डोस जास्त होतोय, ऊसासाठी काय होतोय, डोस जास्त होतोय. परंतु राम सरांनी त्यांना उत्तर दिलं की मुळामध्ये एक लक्षात घ्या, तुमच्या झाडाचं नुसतं आरोग्य नाही, मातीचं बी आरोग्य आहे ना. तुम्ही मातीचा घसारा पकडतच नाही त्याच्यामध्ये, तुमच्या नाही. मातीचं जेवढं शोषण झालंय आता आम्ही ते टोमॅटो हा. केले ना, हा. ते खालून नाही. असं ते मातीला खालून गांडूळ निघते आता बघा. इतकं सेंद्रिय टोमॅटोला शेती. खालून. मग तुमची माती तर काळी नाहीये, आमची नाही, मुरुम मुरुम आहे. आहे. पूर्ण मुरुम. मुरमाड आहे. मुरमात तरी- गांडूळ राहतोय.
आता ती पूर्ण जमीनच आमची आपण सही झाली कसे शेती. वर्षा- सुपीक झाली. सुपीक झाली. कसे हा डाळिंब असेल ऊस असेल हा आपण कसं काय करतो त्यांनीच पकडतो की आपल्याला एवढं निघलं पाहिजे बर. पण आपण घालतोय किती पोषण किती हा, देतोय ते? पोषण आपण जर पोषण 2 किलो द्यायचे न 100 टनाची अपेक्षा अपेक्षा करायचं कुठून होणार? हे चुकीचं हा? होतं ना अहो ते 20,000चा डोस टाकायचा का? अरे पण 20,000चा डोस टाकतोय म्हणजे तुमचा मातीचा घसारा कुठे नाही, पकडते नाही, आपण आम्हाला त्याला? कदम साहेबांनी सांगितलं ना एवढं टाकायचं आम्ही ते आम्ही कधीच कधीच कमी कमी पडत नाही. करा मला असं ते साहेबांना म्हणलेलंच पण नाही म्हणजे सगळ्यात एखादा किलो वाढी नाही वाजता पहिल्या जास्त म्हणजे- जर वितरकाने करतच नाही. म्हणजे वितरकांनी जर तुम्हाला सांगितलं 5 किलो टाका तर तुम्ही 6 किलो टाकणार. तुमचं आज जे दिसतंय सगळ्यात हो, महत्वाचं बरं. तर त्याच्या मागे रोल काय की पहिला डोस तुम्ही किती किलो टाकला होता? 6 किलो. 6 किलो कृषी अमृत, 4 किलो RNP, 4-200. 2 मायक्रोरायझे टाकले बरोबर आहे त्याच्यामध्ये. दुसरा जो सेकंड डोस होता तो कधी टाकला? तो साधारण 2 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर. हा, 2 महिने बाग झाल्यानंतर 2 महिने दोन म्हणजे रेस्टला एक टाकला हा. म्हणजे सेटिंग झाल्यानंतर टाकला. सेटिंग झाली बरं सेटिंग झाल्यानंतर तो किती टाकला? सेटिंग झाल्यानंतर 4 किलो 4 किलो. टाकलेलं आहे आम्ही पुन्हा नाही पण ते त्यावेळेस 4 कृषी किलो अमृत 4 किलो म्हणजे हा 6 झाला आणि तो आणि 4 RNP 10 किलो गेला. 10 किलो. बरं RNPS किती गेला? त्यावेळेस पण तसंच दिलं. तेच त्यावेळेस मी 4 मापामध्ये किलोचं 4-200 4-200 RNPS 4-200 दिलेले तेवढंच. म्हणजे सर पहिला 4-200 हा 4-200 हम्म. तर साधारण 8.5 8.5 किलो पर्यंत किलोचं आपला RNPS RNPS गेलेला. गेला हो आणि कृषी अमृत 10 किलो गेला. हम्म. लोक एवढे डेअरिंग नाही करत काकू. आणि सॉइल हा, चार्जर याच्यावर साधारण विश्वास आहे ना हा विश्वास आहे ना 4 वर्षाचा अनुभव आहे. 4 वर्ष आणि सॉइल चार्जर साधारण 60 लिटर गेले आता 60 लिटर. हो. 60 लिटर पण सॉइल हो. चार्जर क्या बात. 200 झाडांसाठी हो. फक्त. म्हणजे कॅल्क्युलेशन पकडा मित्रांनो की आज जे तुम्ही 2-2.5 लाख रुपये खर्च केला परंतु आपण जे सगळ्या शेतकऱ्यांना ते सांगतोय की SCT ही एवढी पॉवरफुल तुम्हाला हमी देतं जिथं तुम्ही 2 रुपये खर्च केला तर 4 रुपयाची हमी देणार. तुम्ही 4 रुपये खर्च केला 8 रुपयाची हमी देणार. 5 रुपये खर्च केला 10 रुपयाची हमी देणार. परंतु इथं उलट आहे इथं तुम्ही 2च रुपये खर्च केले बघा 200 झाडांसाठी परंतु तो उत्पादन किती निघतंय 12 टन 24 लाख रुपये. म्हणजे आज जर बघितलं आज ह्या माल जर एकदम जवळून पाहिला सर बघा आता ह्या जवळून माल दाखवतो तुम्हाला चारी बाजून माल दाखवतो बघा या मालाची जर Sunburning क्वालिटी पहिली आणि sunburning. सनबर्निंग नाही झाकलेली क्या बात आहे. झाकलेली तुम्ही बाग आहे, खाली बघा आता ही जी असल्यामुळे माल आपल्या समोर दिसतोय सगळ्याच कॅरेट मध्ये माल दिसतोय हा सगळा खाली माल दिसतोय Sunburning Sunburning नाहीये. नाहीये. आम्ही त्यासाठी हा. झाकलीच नाहीये. मला सांगा ना सनबर्निंग साठी तर लोक भरपूर खर्च भरपूर करतात खर्च करतात. तुम्ही सनबर्निंग साठी काहीच केलं नाही काय काहीच म्हणतो केलं नाही आम्हाला विश्वास होता काय ना होतं, SCT हा, बरं का हा, सर, हा. आता सनबर्निंग साठी आपण जे खर्च करतो का नाही कापड वगैरे टाकतो बरोबर. मजुरी हा हा, मग ती मजुरी हा कापड टाकणं हा खर्च होतो ना आणि तो खर्च मग इकडं खर्च वाढवा ना तुम्ही. पोषणावरती पोषणावर वाढवलं ना मग नाही काय अडचण येत त्याच्यामध्ये. म्हणजे विचार करा जे लोक आज जर ह्या 200 झाडांना जर झाकायचं असतं तर माझ्या हिशोबाने 60,000 खर्च आला असता. 60,000. खर्च येतो ना. सहज आला असता. बरेच तुम्ही बरेच. 60,000 रुपयाचं तर पोषण केलं फक्त वेगळा खर्च काय दिला का वेगळा नाही. लोक काय करतात की तुम्ही पोषणावर खर्च करायच्या ऐवजी संरक्षणावर खर्च करता. बरं आज संरक्षण टाकू बी असं आपण घरात धरू की आपण पोषण बी टाकू पण पृथ्वीराज सर पोषण टाकून आज ते पोषण राहिलं का वारा आल्यानंतर काय झालं वादळामध्ये फटून गेलं. सगळं ज्यांनी हा? टाकलंय त्यांचं कागद राहिलाच नाही राहिलंच यंदा नाही. लई बेकार आहे. सांगा ना आज जर हा माल तुमचा केमिकलवर असता काय अवस्था असते केमिकलवर जर असतं 100% केमिकलवर केमिकलवर असल्यानंतर काय झाडाची बी कमजोरी वाढते बरं का हा हा आणि रोगाला बी रोगाचं प्रमाण बुरशी ते जास्त आता ह्याला प्रमाणामध्ये किती वाढतं. हा, आम्ही 8-10 दिवसाला हात देतोय पण आज दिसते का तुम्हाला तरी बुरशी? काहीच पाऊस चालू नाही. होता कंटिन्यू 10 दिवस 10 दिवस पाऊस चालू होता. कंटिन्यू पाऊस चालू होता मोठा आणि मी तर ऐकलं की सगळ्यात जास्त बारामतीच पाऊस झाला. सगळ्यात जास्त आम्हाला पाऊस पाऊस झाला. लय झाला अहो आम्हाला तुम्ही वादळी खाली बघा पाऊस ना झालेला. सर इथं खाली बघा अहो, शेवाळ इथं आलाय. शेवाळ चालले शेवाळ. हे बघा हे पूर्ण शेवाळ चालले बघा जवळून जर बघितलं ना हा सगळं शेवाळ चालले म्हणजे पाऊस एवढा आहे मी तर महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस पुणे जिल्ह्यात फिरतो सर त्याच्यामुळे बरेच शेतकरी म्हणतात अहो पावसाने नुकसान झालं आता तुम्ही तर म्हणून राहिले पावसाने आमचा उलटा फायदा झाला मगाची मंडळी साईज झाली बरं का हा. सर आता ह्या विहिरीमध्ये बर म्हणजे पूर्ण आटलेली विहीर. हा, हा, इथे हा. नेहमी बघता तुम्ही हा आता पाणी तुम्ही बघितलं असेल हो. हा. ही पाणी कुठलं आलंय इथं पाऊस पावसाचं. पडल्याशिवाय ते सगळं पाणी पर्क्युलेशन झालं तिथं म्हणजे एवढी विहीर पूर्वी आली. पाणी तुमच्याकडे नव्हतं नाही नाही ह्या विहिरीमध्ये नाही आम्ही नवीन विहीर पाडले गेल्या वर्षी हा. झाडं सुकायला लागली वांगी तर सुकली होती उन्हाळ्यामध्ये हा उन्हाळ्यामध्ये बर त्या विहिरीचं काम करत असताना इकडं पाणी नव्हतं आणि मग बाकी मग बाकीला किती वेळ पाणी देत मागच्या होता? वर्षी उन्हाळ्यामध्ये? टँकर चालू होता ना टँकरनी पाणी काय दिलं. बोलता? टँकर होता
ह्याला टँकरने पाणी दिले हो, मागच्या वर्षी टँकरने पाणी दिलं हा, अहो, हे या- टँकर मागच्या वर्षी मागच्या वर्षी बरं, आता टँकरने पाणी दिले नाही. नाही आता यावर्षी आणि पाण्याची आम्हाला- परिस्थिती चांगली चांगली होती होती. पण पाणी जास्त द्यावाच लागलं नाही हा, किती पाणी देत होतो पाणी तुम्ही? नाही काय 2-3 दिवसात 1.5 तास पाणी जसं उन्हाचं कसं होतं बर आपण कसं झालं उन्हामध्ये असलं आपल्याला पाण्याची गरज भासते बरोबर वातावरण जर तुम्हाला सांगतो जर उन्हाचं नसलं तर पाण्याची एवढी गरज भासत नाही अगदी बरोबर गरजेने पाणी त्याला आपण देतो अच्छा. आता पाणी आहे म्हणून बाबा किती पाणी दिलं असं जास्त नाही. सोडून पार खाली डोवतोय असं नाही करायचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय त्यांना पाण्याचं नियोजन खूप भारी आहे. सगळ्यात महत्वाचं मला सांगा ना असं तुम्हाला ह्यावेळेस जाणवलं का बरं का की वैदिक मध्ये पाणी कमी लागतं असं काही संकल्पना तुम्हाला जाणवली का नाही नाही तसं मग ह्याला पाणी कमीच केमिकल कमीच लागतं. भरपूर कमी लागतं बरं का हा. केमिकलचं केमिकलला काय पाणी जास्त होतं तुम्हाला सांगतो 1 दिवस 2 दिवस जर पाणी नाही सोडलं बर तर लगेच झाडावर इथे सुकवा बघा. सुकवा मारणार बर सुकवा मारतात तर हे सुकवा बेकवा अजिबात मी मारत एकदा नाही. तुमच्या मध्ये बागेमध्ये आलो होतो प्रचंड उन्हामध्ये उन्हामध्ये परंतु तुमच्या बागेमध्ये कुठंच गरमी लागत नव्हती गारवा होता. नाही नाही म्हणजे बाहेर गेलं सर की गरम लागायचं ना आतमध्ये आलं की गार लागायचं टेम्परेचर मेंटेन झालं हा. काय मग आता उन्हाळ्यामध्ये नाही अजिबात एकदम गारवा होता नाही गारवाच होता अगदी बरोबर अगदी बरोबर आता आपण हा जो माल बघतोय सध्या तुमचा वजनामध्ये तर वाढ झाली परंतु हे सगळं करत असताना तुम्ही काय रासायनिक डोस खालून दिले का अजिबात एकदा खरं बोलतोय, शंभर टक्के. आमच्याकडे एकदा हा. आणली. एक दाणा सुद्धा नाही काहीच नाही दिला. काहीच नाही. डबल बोलायची दाणे का? नाही खताचे. बरं का? आणि कसं कसं असतं वाटर बरं सुलभ का मग काहीच तुम्हाला काहीच नाही हा काहीच मला काय म्हणायचंय की मग तुम्हाला नक्की कळेल का ह्याचा रिझल्ट येतोय का ना तुम्ही दुसरं आज वापरता, यांचं मला म्हणणं काय आहे सांगा? की तपासणी करूनच मालाची विक्री करायची आहे. तुम्ही म्हटले बघा कशी आलेल्या हा. की सर आम्हाला हे तपासणी करायची हो. हा. मालाची काय म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही डाळिंब कधी खाऊन पाहिले का आताच खाल्लं एक पडलं ते बाया बाई खातात, हा, तुम्ही कसं होतं? कधी खात एकदम गोड डाळिंब एकदम गोड केमिकल मध्ये असं असा स्वाद मिळाला असता का नाही. केमिकलची केमिकल वैदिकनी लोकांना रोग तर घालवलेच पण आरोग्य शिकवलं बरोबर सगळ्यात महत्वाचे रोग येत होते म्हणजे ज्यावेळेस राम सरांनी हे लॉन्च केलं होतं त्यावेळेस बरेच लोक म्हणायचे रोग कुठे कंट्रोल होतो का सर जीव तोडून सांगत होते व्हिडिओ मध्ये की मित्रांनो रोग येणार नाही पण मित्रांनो आज जर पाहिलं ते सत्यात उतरले की रोग येऊ शकत नाही त्यासाठी महत्वाची एक गोष्ट आहे की पोषण महत्वाचं आणि पोषण हे वैदिक मधून मिळणार आहे आणि उन्हाळ्यामध्ये जे बागा सनबर्निंग होतात तो जे तुमचा डायरेक्ट माल उन्हामध्ये येतो तुम्ही जर वर भाग घेतला तर सगळा माल आहे बघा आता हार्वेस्टिंग होतोय पण कुठे सनबर्निंग सनबर्निंग Sunburning नाही बरं अजिबात. का मी तर आम्हाला मालाचं माहिती होतं ना. सनबर्निंग तर भरपूर होतो आम्हाला माहिती होतं आमच्यातल्या लोकांनी त्यामध्ये बऱ्याच जणांनी काय- बागा झाकल्या तुम्हाला पण सल्ले दिले असतील ना सल्ले दिले होते की झाकायचे पण आम्ही म्हटलं होतं झाकायचं नाही कदम सरांना सुद्धा मी म्हटलं होतं अजिबात झाकायचं निर्णयच घेतला होता निर्णय बरं. घेतला. येणार तर नाही त्यांना विश्वास होता विश्वास. टाकायचंच नाही झाकायचं म्हणून. नाही. क्या बात, सावली क्या बात आहे. आपल्या ह्याच्यामध्ये हा. आणि पूर्ण झाकली सावली घेऊन पूर्ण झाकल्यानंतर मग एखाद दिवस म्हणलं जर गरमाई जर वाढली तर म्हणलं तेलाची हाताने बी- उद्या खर्च करणार आपण खर्च करून उष्णता वाढली. हा बैल मेरे को मार आता काय झालंय मार्केटमध्ये बर का मार्केटमध्ये बी आता किडी चौधरी मध्ये मोठा माणूस आहे बर, बर. तिथे इतकं कारभार आहे बर का हा की कुठे फळ आहे ना तिथे मार्केटमध्ये आतमध्ये जर गाड्यामध्ये गाडी गेली ना तुम्हाला स्वतः मार्केटला सुद्धा फळ उचलायला परवानगी नाही बर इतकं नियोजन खट्ट असतं तिथे हा. तिथे बी कसं झालंय की आता सकाळ ह्याचा माल आहे ना आपला हा 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 विषमुक्त माल आहे हा त्याचे त्यांनी ते सेपरेट साईडला लावतात हा आणि त्याचा निलाव होतोय तुम्ही सकाळपासून काम करताय बरोबर नाही इथे थोडं सांगा ना तुम्ही तर म्हटले वजन वजन हलकं लागतंय का जड लागतंय जड लागतंय काय वाटतंय हे खरं सांगू म्हणजे हे खरं सांगतात का हे मागाशी सांगू राहिले वजन लागतंय म्हणून पण ज्यांनी तोडलं त्यांना विचारलं पाहिजे ना. तुम्ही ह्या सगळ्या बादल्या घेऊन आले तुम्ही मागाशी म्हटलं अहो, वजनच लागतंय याचं हा? कसं आहे हे आता तुम्ही याच्या अगोदर माल तोडला असेल असा माल पाहिला का हा हाच माल चांगला आहे आणि वजनाच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपणच नाही पण तोडणारे लोक सुद्धा सांगू राहिले की याचं काय वजन आहे त्याच्यामध्ये काय सांगा जे आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं आहे की प्रचंड लोक गहिवरलेत म्हणजे कशामध्ये रोगांमध्ये गुंतून गेलेत पैसा भरपूर रोगामध्ये खर्च होतोय परंतु तुम्ही त्याच्यामध्ये पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाचं तुमचा ह्याच्यामध्ये 2 ते 2.5 लाख रुपये खर्च झाले परंतु रोगावरती तुम्ही काय खर्च केलाय
नाही रोगावरती खर्च नाही. रोगाचं कसं होतं बरं का, काय होतं की तिकडे एका side ला. झाडांच्या अंगात ताकद असली का नाही, ताकद असल्यामुळे रोगाचं प्रमाण कमीच राहतं. बर 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 जितकं तुमचं कमजोरीत जाईल ना तितका तुम्हाला रोग चपाटीने कमी असेल त्यात वाटतं. हा हा हा. आणि आपण काय होतं की मग नुसती औषधं मारून बी कमजोरी असल्यावर किती औषधं जरी मारली ना त्याचा उपयोग नाही ना होत का? अगदी बरोबर अगदी बरोबर. त्याचा उपयोगच आहे. झाडाच्या अंगात ताकद पाहिजे. ताकद पाहिजे आता ताकद पाहिजे. आता पाठीमागे बघा ना तुम्ही, आता हा सगळी जी तुमची जी खाली बघितलं खाली बघितलं तर ही सगळी साल निघून गेली होती. बघा ना ही सगळी साल निघली होती. हे जुनं तुमचं खोड, पण मागच्या 2-3 वर्षात जर वरती पाहिला तर सगळी साल भरायला लागली बघा. ही पूर्ण साल तुमची भरत चालली बघा. ही काड्या जर पाहिल्या तर काड्यामध्ये नवीन यायला लागले परत मध्ये. पण ते लोकांचं काय होतं, पूर्ण साल निघून जाते. साप आहे का ही साल सोडायला, आहे का? नाही का? पण लोकांमध्ये मला सांगा जसं जसं व्यक्ती भरीवपणा. भरीव तुमचा आला पाहिजे, भरीवपणा. व्यक्ती जसं सर तुम्ही इथं विजिट मारत होते. बरोबर. तर थोडीशी ह्या भागातली परिस्थिती आणि आज जे तुम्ही माल बघता ह्या भागातली परिस्थिती काय वाटतं? नाही आता सध्या तर काय तिथं यंदा दरवर्षीप्रमाणे लवकर महिनाभर पाऊस चालू झाला. 10 मे पासून पावसाचं वातावरण तयार झाले हा. आणि त्यानंतर एक 10-12 दिवस कंटिन्यू पाऊस होता तिथं. म्हणजे तेलाचं वातावरण तयार तेलाचं झालं. वातावरण तयार नाही. असं नाही की तेलकट ह्या भागात बऱ्याच बागांवरती तेलकट आता भरपूर प्रमाणात हा. आहे. पण तसं हे 1% बी ते बागा तेल म्हणजे अजून बघायच मिळाला नाही. बरं. तसं नियोजनच त्यांनी चांगलं केलेलं आहे बागा तिथं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथं ह्या स्टेजला बागा आल्या का नाही शेवट हार्वेस्टिंगच्या हा हा हा. कुजव्याचं डांबऱ्याचं प्रमाण बऱ्यापैकी बाकीच्या केमिकलच्या बागात सरसकट दिसतच. पण ही माल असा राहिला तिथं म्हणजे आपण आता पिरोला ह्याला कसं फोम घालतो वर, अगदी बरोबर. फोम घातल्यानंतर आतनं कसा पिरो राहतो सेम तसा माल राहिला तसंच तिथं. चमक आहे त्याच्यावर. हा. म्हणजे तुम्हाला बाहेरनं कॉफ कव्हर द्यायची गरज नाही, नाही. वरून झाकायची गरज नाही. क्रॉप कव्हर पेक्षा चांगला माल राहिला त्या बात म्हणजे आज जे आपण सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो मित्रांनो, तुमचा जो खर्च आहे ना एक्स्ट्रा करण्याची गरजच गरज नाही. गरज. बरोबर. साईज साठी बरंच मार्केट मधल्या ग्रेड सोडले जातात, हा. बरोबर आहे का नाही? अमुक सोड तमुक सोड. वैदिक मध्ये सगळ्यात महत्वाचं साईज होते. काय म्हणत कसं आहे तिथं महत्वाचं स्पेशल साईज साठी करायची गरज बी पडत नाही इथं. झाड ऑटोमॅटिकच साईज करून देतोय कारण झाडाला आपण पोषण दिलंय त्याची ताकद त्याला मिळाली त्यामुळे ती ताकद फळाला देणारच आहे तिथं. अगदी बरोबर अगदी बरोबर. सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे की त्याला कसं होतं, हा. झाडाला कमजोरी राहिली की नाही साईज बी होणार नाही, रोग येतात आणि साईज कशी मिळत त्याच्या अंगात ताकद ताकद नाही नसलं कुठून म्हणजे मिळणार? साईज कुठून बरोबर आहे मिळणार? ना? मला सांगा ना Size फूड ताकद- चार्जर किती गेला असेल? फ्रूट चार्जर 20 पर्यंत गेलाच. एक कॅन्डल होतं ना एक कॅन फ्रूट चार्जर. Fruit charger. बर बाकीचं तुमच्याकडे समजा इन्स्टंट चार्जर असेल, एनर्जी बुस्टर असेल, याचे फवारणी कशा घेतले तुम्ही एनर्जी साधारण यांनी खालून आणि वरून असं दोन्ही मिळून 4 लिटर गेलं असेल आतापर्यंत. आतापर्यंत? एनर्जी बुस्टर Energy आणि booster. साईज चार्जर. साईज चार्जर 6 लिटर गेले. बरं इथं मी अजून एक विचारलं की राम सरांनी जी नवीन ट्रीटमेंट दिली होती आपल्याला LSQ शिलाजीत. शिलाजीतची हा, हा, ट्रीटमेंट, ती पण तर केली. ती ट्रीटमेंट दिली. तर ती ट्रीटमेंट कशी केली सर तुम्ही? ते सॅलरी ती आपण ड्रिप मधून सोडून दिलेली ड्रिप मधून हा, सर drip. काय काय केलं होतं? RNPH हा. 600 ग्रॅम बर आणि सॉइल चार्जर साधारण 1.5 लिटर प्रत्येकी म्हणजे 6 लिटर टाकलं होतं त्यांनी. बिजू घातलं त्याच्यामध्ये. हो. बर हा. ओके ओके. आणि ते बिजू बिजू घालून घालून ते जमिनीतून दिलं होतं. किती वेळा दिलं? साधारण 3 वेळा दिलं. तीन वेळा. म्हणजे- आणि LSQ ची ट्रीटमेंट आहे ना लिफ सेटिंग क्वालिटीची हा. साधारण 2 वेळा फवारणी झालेली आहे त्या. 2 वेळा फवारणी झाली. हो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय, आणीबाणीच्या काळामध्ये ही ट्रीटमेंट कामाला येणार आहे. राम सर जी सांगत होते ना 3 वेळा तुम्ही जरी फवारणी दिली. कलर आहे ना हा. शिलाजीत मुळेच आज ह्या पद्धतीची क्वालिटी साईज आलेली आहे. क्या बात आहे. 40-41 डिग्री पर्यंत टेम्परेचर हा. गेलं इथं हो. बापरे. टेम्परेचर टेम्परेचर याच्यात sunburn व्हायलाच पाहिजे. कसल्याही प्रकारचं सनबर्निंग हा. उलट चकाकतोय आज माल. माल बघा ना का चमकतोय. चमक आहे अक्षी. नाही तर ह्याच्या मागे रहस्य तर शिलाजीतच असलं पाहिजे. त्याच्यामुळे सनबर्निंग अजिबात झालं कसल्याही नाही. प्रकारचं. क्या बात आहे. म्हणजे सगळ्यात त्याच्यामुळे त्यांना आहे महत्वाचं ना हा साधारण सॉइल चार्जेस 60 लिटर लागलेले आहे. याला दिला हो 200 आता- जणांसाठी. हो क्या बात आहे. म्हणजे शिलाजीची तुम्ही 3 वेळा ट्रीटमेंट केली. हो खालून तुमची RNPH ची पण तुम्ही 3 वेळा हो. गेली. LSQ बेस ची आणि टॉप तुमची दोन्ही वेळा दिलेले आहे. दोन्ही दिलेले त्याच्यामध्ये. हो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय की जो खर्च 60-60 हजार जी लोक करत होती आपण साधारण 4-5 हजारामध्ये हा क्वालिटी आणली ना. म्हणजे खर्च जास्त झाला की कमी झाला हा सगळ्यात तुम्हाला काय वाटतं? कमी झाला. कमी झाला. वायपट खर्च झाला. वायपट खर्च झाला. वायपट पोषणाला खर्च खर्च झाला. जो झाला खर्च हा. त्याच्यातून उत्पादन चांगले मिळालेले आहे. उत्पादन महत्वाचं.
सगळ्यात कसल्याही महत्त्वाचं प्रकारचं रोगाव काम करावं लागलेलं नाही. पोषणावर चांगल्या पद्धतीचं चांगलं काम झालेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पोषणामुळे आज अशा पद्धतीची क्वालिटी साईज एक नंबर आलेली आहे. सर हा माल पाहिला शेतकरी आवरसतात म्हणजे तरसतात का नाही सगळे असा काय म्हणतो माल- माझा माल असा पाहिजे परंतु मार्केटमध्ये असा माल मिळणं म्हणजे आता तर मिळाय त्याची निलाव होणार आहे आपल्या मार्केटला केडी चौधरी. त्यात निलावात पहिले जी वकर त्यांची निघती त्याची जी जाहिरात होती का नाही ह्या मालाची उद्या जाहिरात असते. क्या बात आहे क्या बात आहे एक नंबर. आणि हा माल एक नंबरनी जाणार आहे एक जाणार आहे एक नंबर. काय वाटतं काय वाटतं काकू तुमच्यासारख्या महिला आज स्वतःच्या नवऱ्याबरोबर भरपूर पद्धतीने कष्ट करते करते परंतु ते यश मिळत नाही यश मिळत आणि नाही. तुम्ही सलग 3 वर्ष टॉप आहेत बरोबर. टॉप आहे, टॉप. बरोबर आहे का 3 वर्ष तुमचा 280 रुपयाने माल जातोय आजची काय तुम्हाला वाटतं की जे तुम्ही सॉइल टेक्नॉलॉजी मध्ये 3 वर्ष जुळलाय बरेच शेतकरी असं म्हणतात की नाही पहिल्या वर्षी रिझल्ट येतो दुसऱ्या वर्षी रिझल्ट येत नाही तिसऱ्या वर्षी येत नाही आज तुमचा तो अनुभव काय सांगतो की सलग 3 वर्षाचा अनुभव आणि आज तुमच्या समोर हा माल दिसतोय याचा अनुभव तुम्ही सांगा ना आम्हाला काय वाटतंय नाही आम्हाला आहे का नाही पूर्ण विश्वास आहे SAT वर त्याच्यामुळे आम्ही पूर्ण याच्यातच बुडून गेलोय म्हणजे टोमॅटो वांगी सगळ्यात SAT मध्येच बुडून गेलेले आम्हाला दुसरं काय आठवतच नाही. कांदा सुद्धा चांगल्या पद्धतीचा उत्तम प्रतीचा एक नंबर रेटने सोलापूरला गेलेला आहे. काय बोलता काय काय रेट मार्केट निघलं 30 रुपयाने मिळालं. 3,000 रुपये क्विंटलनी माल या निघाला बात आहे. लोकांचा 10 आणि 12 रुपयाने विकला जातो नाही, काय हा. होतं लोक काय करतात बरं का पोषणावर भर देत नाही अगदी बरोबर पोषणावर भर दिला पाहिजे पोषणावर नाही भर दिला वर अपेक्षा करायची बाजारात. कांद्याची साईज क्वालिटी हा. 3,000 रुपये म्हणजे त्यांना सोलापूरच्या मार्केटला एक नंबरचा रेट मिळालेला आहे. पत्री एक नंबरचा. वगैरे, पत्री खळखळ वगैरे माल खळखळ अगदी नसा. म्हणजे- कांद्याची काढेपर्यंत हिरवीगार होती असं असा आम्ही काढला कांदा ना आणि असा काय सुरू होतं सुरू कांदा निघत. काढाय कसं होतं नुसतं गोळा मुळीच केला. खाली बर सगळा कांदा वर आलेला कांदा 4 कांदे 5 कांदे जरी तुम्हाला धरले नसेल हा, हा, हा. तरी ते असे सगळं गोळा मोकळं वजन आम्ही तर एकदम कांदा मोकळं. आम्ही दोघांनी गोळा काय 2 दिवसात ते सहज. क्या बात. लेबर लावली काटाय बर का साईज कांदा काढायच्या पट्ट्या बसा 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 माती सोडून हा, माती सोडून. मोकळं. म्हणजे नुसतं आपण डाळिंब क्षेत्रातच नाही तर कांदी क्षेत्रात सुद्धा अग्रगण्य आहोत बरोबर. सगळ्यात महत्वाचं तुमचा 3 वर्षाचा अनुभव पाहता सर काय सांगाल शेतकऱ्यांना जे आपले बारामती शेतकरी आहेत जे युट्यूबवर पाहतात आणि परत कमेंट करतात की नाही असा माल फेक दाखवला जातो नाही फेक नाही तुम्ही 3 वर्ष वापरताय आणि जे युट्यूबवर दाखवलं जातं आज तुमच्या रानात तेच पिकलंय नाही तेच पिकलंय युट्यूब वर कसं होतं का त्याच्यापेक्षा ते बेस्ट लोकांचं- पिकलंय? नाही 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 आता हे काम माल काय आपण आता काय बाहेरून आणलाय काय बागेमध्ये आपण काय माल बाहेरून आणलाय का तुम्ही बघा आता बघणारी मी बघते बरं का बाग झाडात आपण बसलोय बरोबर. हार्वेस्टिंग चाललंय लेबर आहे हे काय चुकीचं हा, आहे. आणि हा काय दाखवायसाठी नाही हा शेतकरी हा, माल आहे. ते हा काय काय म्हणून राहिले? हा. बाहेर म्हणून माल राहिले? नाही, बाहेर मालच मिळणार नाही असं. असा माल बाहेर मिळणारच नाही ना अहो, बरोबर आहे पण आता आपण बागत बसलोय त्यांना आता बघताना त्यांना दिसेलच ना की बाबा बाहेर आणून काही जाहिरात करायची काही गरजच नाहीये. काय आणि गरज आहे सगळ्यात महत्वाचं आहे, इथं शिकण्यासारखी गोष्ट आहे शेतकऱ्यांना सुद्धा बघा 200 झाडांसाठी सगळ्यात महत्वाचं तुम्ही 10 किलो कृषी अमृत टाकलं 8.5 किलो RNPH वापरलं 2 वेळा मायक्रो चार्जर 2 पुढे वापरल्या विशेष म्हणजे शिलाजीची ट्रीटमेंट केली लीप सटिंग क्वालिटीच्या 2 वेळा 3 वेळा ट्रीटमेंट झाल्या त्याच्यामध्ये तुम्ही RNPH 3 वेळा ट्रीटमेंट झाल्या विशेष म्हणजे 20 लिटर पर्यंत सॉइल चार्जर गेला तुमचं सगळ्यात महत्वाचं ह्या बागेमध्ये तुम्ही कुठलाही क्रॉप कव्हर टाकला नाही वरून झाकायची गरज नाही पडली सनबर्निंग झालं नाहीये पांढरी मुळी जबरदस्त चालत होती म्हणजे साईज पानाची साईज आरोग्य म्हणजे जिथं राम सर सांगून राहिले की रोग येणार नाही हे सिद्ध झालं म्हणजे अतिरिक्त खर्च करण्यापेक्षा पोषणावरती खर्च करायचा म्हणजे गरजच पडणार नाही तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आणि कांद्यामध्ये बी अनुभवलं आज तुम्ही म्हणता की माझ्या पांढऱ्या मातीत सुद्धा गांडूळ येऊ राहिली सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे यशच आहे आपल्यासाठी हे कसं होतं गेल्या वर्षी आपली वांगी बी होती ना वांग्याचं बी आपण एवढी आता हिंदी काय बाहेरून आणली का वांगी प्लॉट मध्येच आपण चांगल्या ते प्रतीची वांगी वांगी उत्पादन बी एक निघालं. म्हणजे 2 लाख रुपये खर्च केले 24 लाख रुपये मिळाले म्हणजे आज शेतकरी डाळिंब क्षेत्र परत एकदा उभा करू शकतो परंतु कुठल्या जोरावरती केमिकलवरती नाहीये आज आपण वैदिक. SCT वैदिकवर करू शकतो सगळ्यात महत्वाचं मी तुमच्या गायडन्स आणि मार्गदर्शन कोण करतं इथं आम्हाला खलाटे साहेब आणि कदम सर ओके खलाटे सर नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या मी कृष्णात संपतराव खलाटे बैरनाथ ॲग्रो शिरसने माझा मोबाईल नंबर 72 19 84 87 63. ओके पृथ्वीराज सर तुमचा नमस्कार नमस्कार तुमचा मी परिचय द्या. पृथ्वीराज कदम
माझा मोबाईल नंबर 9730570186. व्हेरी गुड व्हेरी गुड. मी तुमच्या दोघांचे आभार मानतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो या मालासाठी की जबरदस्त असा माल पिकवलाय.